शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा, कर्णा वीणा सतार घेऊन, कर्णा वीणा सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन मार्क याचा 8वा अध्याय 22 ते 26 वचने. मार्क याचा 8वा अध्याय 22 ते 26 ही वचने. मग ते बेथसैदा येथे आले तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहेत, तरी पण ती चालत आहेत. नंतर त्याने त्याच्या डोळ्यावर पुन्हा हात ठेवले. तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला. सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. मग त्याला त्याच्या घरी पाठविताना त्याने सांगितले की ह्या गावात पाऊल सुद्धा टाकू नको. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात सलाम. आज आपण मार्क 8:22 ते 26 या वचनांवर थोडा वेळ मनन करूया. या वचनांमध्ये प्रभू येशू एका आंधळ्याला दृष्टी देतो, परंतु ज्या गावात त्याला दृष्टी प्राप्त झाली त्या गावात तू पाऊल सुद्धा टाकू नकोस अशी आज्ञा त्या व्यक्तीला प्रभू येशू देतो. त्याला बेथसैदा येथे लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलेले आणि विनंती केली होती की त्याला स्पर्श करावा व त्याला दृष्टी मिळावी. ही चांगली बाब आहे. काही लोकांनी त्या आंधळ्याला येशू ख्रिस्ताकडे आणलेलं होतं. यावरून आपल्याला शिकायचं आहे की अशा गरजू लोकांना आपण देखील सामर्थ्यशाली प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणावं. हे आमचं कर्तव्य आहे. जे आपण करू शकतो ते आपण जरूर करावं आणि प्रभू येशू त्याचं कार्य तो करेल. आता प्रभू येशूचं कार्य तो या ठिकाणी करतो आहे. वचन 23 मध्ये लिहिलेलं आहे की तेव्हा प्रभू येशूने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले व त्याच्या डोळ्यात थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते काय? येथे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडून जाणू इच्छितो की त्याला पूर्ण दृष्टी मिळाली किंवा नाही. त्या आंधळ्याचे उत्तर होते, काय होते?
तो सांगतो की मला माणसे तर दिसत आहेत, पण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरी पण ती चालत आहेत. होय, येथे याचा अर्थ काय की त्याला स्पष्टपणे दिसत नव्हतं. येथे मुद्दा आहे की काय आम्ही जे आहोत आम्हाला आध्यात्मिक गोष्टी पूर्णपणे दिसत आहेत का, अथवा वचनातील अद्भुत गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसत आहेत का? परमेश्वरासमोर आम्हाला कबूल करायचे आहे. ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता 119:18 मध्ये म्हणतो, फार सुंदर प्रार्थना तो करतो. तो म्हणतो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. काय प्रियानो, तुमची इच्छा आहे का की प्रभू येशूने तुमचे नेत्र उघडावे? त्या आंधळ्याने कबूल केले की माणसे मला झाडासारखी दिसत आहेत. प्रभूने ओळखलं की याला अजूनपर्यंत स्पष्ट दिसत नाही. म्हणून 25व्या वचनामध्ये प्रभू येशूने त्याच्या डोळ्यांना पुन्हा हात लावला, पुन्हा हात ठेवले. तेव्हा त्याने निरखून पाहिले आणि तो बरा झाला व सर्व काही त्याला स्पष्ट दिसू लागले. पुन्हा दुसरा स्पर्श त्याने केला आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आज्ञा दिली, आता तू आपल्या घरी जा, परंतु या गावात पाऊल सुद्धा टाकू नकोस. गावात जाणे तर दूरच, पण तू या गावात पाऊल सुद्धा टाकू नकोस. काय? मत्तई 11:21 मध्ये या गावाविषयी सांगितलेलं आहे, बेतसैदा. त्या बेतसैदेला परमेश्वर म्हणतो, तुझी केवढी दुर्दशा होणार, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली, पण तुम्ही पश्चाताप केलेला नाही. जर केला असता तर बरं झालं असते. आणि म्हणून परमेश्वर येशू या आंधळ्या व्यक्तीला, ज्याला दृष्टी मिळाली, त्याला सांगतो, बेतसैदात पुन्हा पाऊल टाकू नकोस. त्याचे कारण म्हणजे येथील लोक ताठमानेचे, जड अंतकरणाचे, हट्टी, पश्चाताप न करणारे होते. म्हणून प्रभू येशू त्याला म्हणतो, आता पुन्हा या गावात पाऊल सुद्धा टाकू नकोस. अशा लोकांची संगत आम्ही ठेवू नये. प्रभू येशू आम्हा सर्वांना सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझ्या सर्व अद्भुत कार्यांसाठी तुला आम्ही धन्यवाद देतो. ज्या प्रकारे स्तोत्र करता 16:3 मध्ये म्हणतो, तसेच आम्ही देखील म्हणतो आणि तुला प्रार्थना करतो की पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत. त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. आम्ही तुझ्या लोकांबरोबर सहभागिता घ्यावी ही तुझी इच्छा आहे. तरी हे प्रभू, आम्ही प्रार्थितो की आमचे नेत्र उघड, म्हणजे आम्हाला नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी दिसतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.